तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण करतो. मागच्या रविवारी आपण बघितलं होतं की भिक्षू आणि ग्रस्त याच्यामधला फरक म्हणण्यापेक्षा की कोण लवकर याला पोहोचतं, आणि म्हणून राजा मिलिंदाने भंते नागसेनाला विचारलेला प्रश्न होता की जर ग्रस्त राहूनही त्या बिंदूपर्यंत पोहोचता येतं तर भिक्षू होण्याची काही गरज आहे का. आणि म्हणून तो प्रश्न जशाला तसा आजही लागू पडतो की भिक्षू होणं जरुरी आहे का. तेव्हा भंते नागसेने खूप बुद्धिमान होते, म्हणून त्यांनी सांगितलं होतं की भिक्षू होणं जरुरी आहे. कारण त्यावेळेच्या नागसेना सोबत असणारे भिक्षूही तेवढे इमानदार होते. मग आता भिक्षूला रागायला आम्ही तेवढे आहोत का. कारण भंते नागसेनाने दिलेलं उत्तर त्या काळामध्येच नाही, आताही लागू पडतं, परंतु ते भंते नागसेनाने दिलेलं उत्तर आहे. आता श्रद्धा रक्षिताचं तुम्हाला उत्तर अनुकूल वाटेल का. श्रद्धा रक्षित तेवढ्या तोडीचे आहेत का. आणि मग राजा मिलिंदालाही तो प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कोण आहे तर आताचे राजा मिलिंद. राजा मिलिंदही शोधला पाहिजे ना. जसा भंते नागसेनाचा वारसा भिक्षू सांगतो तसा राजा मिलिंदाचा वारसा तुम्ही सांगितला पाहिजे. आणि ते राजा मिलिंद आहेत का. प्रश्न वाचण्याच्या अगोदर कारण मला सांगावं वाटलं म्हणून हे 3 दिवसात आलेले 2 अनुभव तुम्हाला सांगतो. परवाला मिलिंद कॉलेजच्या पटांगणामध्ये एक लग्न होतं. बरोबर 8 वाजता मला सांगायला आले की भंतेजी आमची चूक झाली, परंतु लग्न लावायला चला. रात्रीच्या 8 वाजता. येणारा कार्यकर्ता थोडा इमानदार होता, तरी त्याला म्हटलं की ठीक आहे मी येतो, पण तिकडे तयारी झाली असेल तर मला घेऊन चल, लगेच लग्न लावू. आणि परत हा म्हणते सगळी तयारी झाली. तिथे गेलो, एवढा मोठा मंडप लावलेला, मस्त डेकोरेशन केलेलं, सर्व काही पाहिलं. म्हटलं कुठल्या तरी श्रीमंताचं लग्न आहे. मंडपामध्ये आज शिरलो, स्टेजवरती मस्त नगरसेवक लोक चांगल्या सोफ्यावरती आरामशीर बसलेली होते. म्हटलं अरे वा, वर राजा मिलिंद आहे. आता मला प्रश्न पडला की मी जर तिथे गेलो तर तो मिलिंद किमान मला नमस्कार तरी करेल का. कारण मला बरेचसे अनुभव होते, कारण मी नागसेन नाहीये. मग म्हटलं मी नागसेन नाही तर मी आपलं खालीच बसलेला बरं, जोपर्यंत दारक दारिका स्टेजवर येत नाही तोपर्यंत. ते आले की आपलं लवकर उरकू आणि निघून जाऊ. आणि म्हणून मी खालच्या सोफ्यावर बसलो, जिथं मंडळी पब्लिक बसतात तिथे थोडे थोडे लोक अजूनही यायला सुरुवात होती. मनात अंदाज चलबिचल होता की हे लग्न काही 9 वाजल्याशिवाय लागणार नाही, कारण पुढे 10-12 माणसं आहेत आणि राजा मिलिंद बसलेले आहेत वरती, आरामशीर बसलेले आहेत, हसी मजाक चाललेले, खेळ चाललेले आहेत. म्हणून मी म्हटलं आपलं खाली बसावं. 9 वाजले. मग त्या 9 वाजेपर्यंत एक जण कुणीतरी यायचा आणि हळूच हात जोडायचा, भंतीची वर चला ना. आता मनात म्हटलं अरे ते वर बसलेत ना मिलिंदराजे, मी गेल्यानंतर माझी सोड, या चिवराची तरी ते इज्जत करतील का, उठून तरी थोडे सरकतील का. मला आशा नाही सरकणार ते, कारण त्यांच्या दृष्टीने आज नागसेन अस्तित्वात नाहीये. येणारा भिक्षू हा आज पगारी आहे, कारण याला दान दिलं की तो येतो आणि निघून जातो, त्याला काही तशी चिंता नसते. म्हणून त्याला मी विनम्रपणाने सांगायचं की नको येऊ दे, नवरदेव नवरीवर आले की मी आपला येईल. पण आता मी अर्यंत नाही, म्हणून माझ्यातला माणूस मात्र मग आता चलबिचल व्हायला लागला की आता सांगितलं पाहिजे. कारण माझ्या बापाने मरताना मला बोलला होता की होसाल तर चांगले भिक्षू व्हा, नाही तर होऊ नका.
मग मात्र तिथं द्वंद्व आज सुरू झालं. चांगला भिक्षू व्हायचा आहे, तर ह्या राजा मिलिंदाला खडसावून सांगितलं पाहिजे की बाबा नाही रे, तुझी कृती बरोबर नाही. मग एक वादळ आतलं उठवायचं की तू सांगण्याचा अधिकारी आहेस का. म्हणतात ना की गुळ खाणाऱ्या माणसाने पुढच्याला सांगू नये तुझ्या पोटात किडे होतात म्हणून, त्याला सोडावा लागतो ना अगोदर. ती चलबिचल चालू होती. रात्रीचे 10:30 वाजले. 8 वाजता गेलेला भिक्षू खाली बसलेला आहे. 10:30 वाजले आणि मग मात्र मी अधिकार विधिकार बाजूला सारून आता ठरवलं, त्या दोघांच्याही लोकांना बोलून घेतलं. म्हटलं 5 मिनिटाचा वेळ देतो, नाही जर केलं तर मी माझा निघून जाईल, तुम्ही तुमचं. मग मात्र थोडेफार हल्ले आणि मग नवरदेव नवरी ते त्या गाडग्यात काहीतरी राख टाकतात, त्याचा धूर बनवतात, त्याच्यातून चालवत आणतात. आनंद साजरा जरूर करावा, पण त्या आनंदाचं विभत्सीकरण होता कामा नाही. ते करत करत एकदाचे नवरदेव नवरीवर चढले. मग मात्र मी वर गेलो. वर गेल्यानंतर मला वाटलं होतं की हे आता राजा मिलिंदवरचे कधी मान तरी खाली करतील. त्यांनी काही नाही केलं तर दुसऱ्याला दम देणार. हे भंतीला खुर्ची आणून दे. हे सोफ्यावर बसलेले होते. भंतीजीला खुर्ची आणून दे. मनात म्हटलं धन्य आहे राजा मिलिंदा तुझी. अरे कमीत कमी माझा सत्कार नको करूस, पण थोडी जागा तर दे बसायला. आणि मग धावत पळत जाऊन एक खुर्ची आणून माझ्याकरता ठेवली. राजा मिलिंद मस्त सोफ्यावर बसलेले आहेत. आणि मग मात्र माझा संयम तुटला आणि 15 मिनिट मी नको तेवढं खडसावलं. मग ते राजा मिलिंद हळूच माझ्या कानात बोलायला लागले, भंतीजीला शोभा नाही देत असं कठोर बोलणं. मी त्याचं हळूच नाही ऐकलं. म्हटलं तुम्हाला शोभा देत आहे का वाईट वागणं. आणि मग मात्र राजा मिलिंद चूप झाले. थोडस खडसावलं. नंतर म्हटलं की ह्या पुढे बसलेल्या 100-500 माणसात निदान 5 जरी सुधारले तरी ठीक होईल. आणि मग मात्र ते लग्न मी लावलं. खाली उतरलो आणि पार गेट मध्ये आल्यानंतर एका जणाला आठवण झाली, ओ भंतीजी दान बी द्यायचं आणि तुम्ही यांना प्रतिज्ञा पण नाही दिलं. अरे म्हटलं कोठे, तुला आठवण तरी आहे कमीत कमी. तोपर्यंत फोटो काढणं सुरू होते. का सांगतोय मी, हे पूर्ण महाराष्ट्रभर ऐकायला जावं सांगतो का, की आम्ही खरोखरचे बुद्ध आहोत का नुसता शो पीस आहे आमच्यावाला, इव्हेंट करतोय. आणि तो जर इव्हेंटच करणार असेल तर तुम्हाला खरंच अधिकार आहे का त्या गोष्टीचा. मग परत मला हात जोडून नाही त्यांना प्रतिज्ञा द्या. म्हटलं गरज आहे का द्यायची, पाळणार आहेत का हे. अरे इथे तुम्हाला त्या शिवरातल्या भिक्षूचं भान नाहीये, हा प्रतिज्ञा पाळेल का. आणि मग परत जाऊन माझं दान राहिलं म्हणून भंतेजी दान बी घ्या आणि प्रतिज्ञाही द्या. त्या प्रतिज्ञा, बाकीच्या प्रतिज्ञा दिल्या नाही. मी म्हटलं पाळणार नाही. एकच प्रतिज्ञा पाळणार आहे जी बाबासाहेबांनी दिली, की मी 22 प्रतिज्ञाचं पालन करीन. दोघालाही दिली. खाली उतरलो. दान झोळीत टाकत होते आणि मी निघत होतो की भिक्षू दाना करताय की प्रबोधना करताय मला अजूनही कळलं नाही. कालचा प्रसंग आहे, शनिवारचा. बीड 5 स्टार एक 7 स्टार हॉटेल आहे. मुंबईचा नवरदेव आणि तुमच्या भावशिंगपुऱ्यातली नवरी, दोघही उच्च उद्योगाचे आहेत. एक डॉक्टर आहे आणि एक इंजिनियर आहे. मला पहिल्याने निमंत्रण द्यायला आले तेव्हा सांगितलं की भंतेजी रिंग सेरेमनी म्हटली इंग्लिशमध्ये, दोन्ही सुशिक्षित आहे ना, साक्षगंध त्यांना म्हणता नाही. म्हटलं रिंग सेरेमनीचा कार्यक्रम शनिवारी आणि लग्नाचा कार्यक्रम रविवारी, म्हणजे आज. आता लग्न आहे आज त्यांचं 12 वाजता. म्हटलं ठीक आहे. तर 4 वाजता हॉटेलवरतीच आहे. म्हटलं बर, घ्यायला या मला हॉटेल माहित नाही कुठलं आहे. त्यांनाही सांगितलं पण टायमाचं भान पाळा. हे निमंत्रण मुलीचा बाप देऊन गेला. दुसऱ्या दिवशी मुलाच्या बापाचा फोन आला. 3 दिवस अगोदर गेले. मुलाच्या बापाचा फोन आला. त्यांच्याकडे माझा नाही, पण ट्रू कॉलर आहे. ट्रू कॉलरवर नाव येतं. त्याच्यावर नाव आलं गोविंद गायकवाड. मला एकदम पटलं की अरे वा, संभाजी महाराजाचे अग्नी संस्कार करणारे गोविंद गायकवाड तर नाही आहेत. आणि तिकडून प्रश्न आला, भंतेजी बोलताय का. म्हटलं हो. म्हणे जय भीम. म्हटलं जय भीम. तुम्हीच येणार आहेत का म्हणे आमच्या याला. म्हटलं मला कळू तर द्या अगोदर. नाही नाही म्हणे काल आमचे व्याही तुम्हाला निमंत्रण देऊन आलेत. कोण व्याही तर म्हणे जाधव. म्हटलं हो.
येणार आहे. मग काय गाथा बिथा घेणार आहेत का तुम्ही? आता मी चाट पडलो, हा नक्कीच महार आहे का? आता याच्या पोराचं लग्न होतंय म्हणजे हा 50च्या पुढचा तर असेल. 50च्या आयुष्यामध्ये याने एक दोन तर लग्न पाहिलं असेल. याचं लग्न भलेही हिंदू पद्धतीने लागलेलं असेल किंवा याचं प्रेम मॅरेज असेल, याने एखादं तर पाहिलं असेल. तर साहेब म्हटलं हो, गाथा तर म्हणावंच लागते ना. तसं कसं तुमची रिंग सेरेमनी करताय? किती वेळ लागेल? फोनवरच विचारतो तू. म्हटलं आता तुमच्या मनावर आहे. तिथं येऊन नुसतं त्रिशरण पंचशील म्हणूनही जाऊ शकतो, तुम्हाला जर आवडलं नाही तर. नाही, जरा लवकर घेतलेलं बरं राहील. म्हटलं बरं. कारण याचं नव्हतं मी स्वीकारलं, पोरीच्या बाप्पाचं निमंत्रण स्वीकारलेलं होतं. आणि मग शनिवारच्या दिवशी परत नवरीच्या बापाचा फोन आला, भंतीजी जरा 5 वाजता आहे, मी 4:30 वाजता न्यायला येतो. म्हटलं हरकत नाही, या. मग ते बरोबर 4:45 वाजता मला न्यायला आले. मस्त एसीची गाडी घेऊन आले, गाडीमध्ये बसले आणि मग ड्रायव्हर आणि त्यांच्यात वार्ता सुरू होते. जावाई कसे श्रीमंत आहेत, कसं आहे. मी आपला मागे चुपचाप ऐकत. काय असते त्याच्या पाठीमागची भूमिका, भंतीजीला काय कळतं. तिथे गेलो हॉटेलवरती, त्या नवरीच्या बापालाच माहित नाही हॉल कोणता आहे. तो त्या वॉचमॅनला विचारतो कुठे व्यवस्था आहे, तर म्हणतो जेवायची वर, रिसेप्शनची खाली, संगीताची ग्राउंड मध्ये. म्हटलं 3 कार्यक्रम आहेत. संगीत बी आहे ना आजकाल आपल्यामध्ये. संगीत येतं, कुठल्या तरी गायकाला किंवा कुठल्या तरी डान्सरला बोलवायचं आणि घरच्या लोकांना डान्सिंगची प्रॅक्टिस द्यायची आणि त्यांनी नाचायचं. म्हटलं सुंदर आहे, आपल्या कुठल्या तरी खूप मोठ्या श्रीमंताचं लग्न आहे. म्हटलं याची माहिती ईडीला द्यायला काही हरकत नाही. नवरीच्या बापाने विचारलं जेवणाची व्यवस्था, दुसऱ्या माळ्यावर आहे म्हणून ते मला घेऊन दुसऱ्या माळ्यावर. दुसऱ्या माळ्यावर गेल्यानंतर लोक जेवतायत, मला बसवलं, पण तिची ताट घेऊन येतो. म्हटलं रे भल्या माणसा 12च्या आतच जेवतात भिक्षू, नंतर जेवत नाहीत. म्हणे मला माहिती नव्हतं. म्हटलं तू बुद्ध असशील तर ना, तू कधीतरी भिक्षूला घरी बोलवलं असेल तर तुला माहिती होईल ना. कारण मी आता खारट बोलतोय, चांगला भिक्षू व्हायचंय मला. आणि म्हणून शिकले सवरलेला माणूस आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये कुठल्या तरी नंबर 1चा ऑफिसर होता म्हणतात, माहिती. आणि त्याला आतापर्यंत माहिती नाही की भिक्षू 12च्या जेवतात. काय हरकत नाही म्हणे, पण काहीतरी घ्या दुसरं. म्हटलं भल्या माणसा काहीच नको मला. आता 4 वाजता मला चहा प्यायची सवय आहे. ती वाईट आहे ती चहा पण नाही पिऊ भिक्षूने, पण मला आहे ती सवय की 4-5 वाजता मी चहा पितो. त्याला म्हटलं होत असेल तर चहा घेऊन. तो जे चहा आणायला गेला तो बरोबर 6:30 वाजता आला. म्हणजे तो चहा नाही. हरकत नाही. त्याला विचारलं अरे माझ्या मग 4-5 वाजताच होतं, 6:30 वाजले. ग्राउंड मध्ये थोडस ऊन आहे म्हणे अजून, आणि कार्यक्रम ग्राउंड मध्ये. साधारणतः 6:45 वाजेपर्यंत आपण चालू. ठीक आहे म्हटलं. मी 2 नंबरवर बसलो एकटाच. लोकांचे जेवण होऊन ते खाली गेले, मी एकटाच आहे वरती. त्या हॉटेलचा स्टाफ पण अप टू डेट असतो ना. एक माझ्या निदर्शनास आलं की 5 स्टार मध्ये लग्न करणाऱ्या 5 स्टारचा स्टाफही अप टू डेट असतो. तिथे येणाऱ्या लग्नाचे वऱ्हाडी एकदम सगळे सुटाबुटात कोटात होते. एकही मला नव्हता वाटत, की सगळे ऑफिसर वाटत होते. भले का पिऊन जरी असेल तरी पण तो सुटाबुटात होता. मी वर बसलेला आहे. 7:30 वाजले आणि तयारी नाही झाली. आता त्या दिवसाच्या सारखा परत आता माझा आतला भंतीजी चळवळ करायला लागला. त्याचा फोन नंबर होता माझ्याकडे, कारण 2-3 वेळेस फोन केले होते. म्हणून त्याला फोन केला, अरे बाबा काय तुझी व्यवस्था, 7:30 वाजले, आपण इथे 5 वाजता पोहोचलो, 2.5 घंटे मी इथे बसतोय, त्या भंतीजीची काय इज्जत आहे. भंतीजी आता फक्त 15 मिनिट थांबा, लगेच मी आलो. आणि मग तो जो मला चहा शोधायला गेलेला माणूस तो आला आणि भंतीजी आता खाली चला. मग आम्ही खाली आलो. मोठं ग्राउंड आहे त्या हॉटेलचं. आता हॉटेलचं नाव नाही मला माहिती, पत्रिका आहे त्याच्यामध्ये आहे. त्या ग्राउंड मध्ये गेलो. पुढे व्यवस्था केलेली होती की जवळजवळ मला वाटतं 4x3चा स्टेज असेल आणि त्याच्यावर एक मस्त सोफा ठेवलेला होता की ज्याच्यावर दोघंच बसू शकतो. म्हटलं इथे करायची रिंग सेरेमनी, मी कुठं बसायचं. फोटो नाही, मूर्ती नाही, काहीच नाही, कशी करायची.
मला थोडासा प्रश्न पडला. आणि मग मला एक वाटलं की माझा सन्मान नाही झाला तरी चालेल, पण बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा सन्मान जर होणार नसेल तर मी यांना लाथ मारून जाईल. त्याला विचारलं, अरे बाबा, साक्षीगंध करायला बाबासाहेबाची नसतील मूर्ती तुझ्याकडं, लोकोपती आहेस, लोकोपतीकडे मूर्ती नसते, पण निदान फोटोच असतील ते तरी ठेव तिथे. आता ठेवताना तिथे हा टेबलही मावणार नाही असा सोप्याचा स्टेज आहे फक्त खाली. कुठे ठेवणार आहेस? खाली. म्हणजे इथे टेबल ठेवणार आणि नवरदेव नवरी इथे बसणार वर त्यांच्या, मूर्त्याही नाही. मग मी चिडलो. त्यांना सांगितलं असं लग्न लावणार नाही. तरी तो नवरीचा बाप विनंती करत होता, भरती आहे, ऐका, माझ्या लक्षात आलं होतं की याला विचारलेलं नाही. मुलगी डॉक्टर आहे ना, ह्या बापाला विचारलेलं नाही आणि तरी तो मला विनंती करतोय मुलीच्या प्रेमात. म्हटलं ठीक आहे. पण त्याच्यानंतर मग मी त्याला दम दिला की 15 मिनिट वाट बघेल आता आणि मी माझा चालू पडेल. त्याने पोरीला फोन केला डाव्यातून, अरे या रे बाबा, तेवढं उरकून घ्या, नंतर तुम्हाला काय नाचायचं ते नाचा. नंतर ते मात्र आले. आल्यानंतर मग मी परत म्हटलं की ती मूर्ती आली ते ठेवण्याची तर व्यवस्था करा. ते राहिलं बाजूला. एक पोरग पळत गेलं गौतम बुद्धाची मूर्ती एवढीशी आपल्या हातात घेऊन असं उभं राहिलं. आणि यांचं तिथे दुसरा कार्यक्रम सुरू झाला की नवरीच्या आईने बापाने नवरदेवाच्या आई बापाचे बहीण भावाचे पाय द्यायचे. आणि मग मात्र माझं पित्त खवळलं. अरे ज्या नरकातून तुम्हाला बाबासाहेबांनी वर काढून आणलं, उच्च विद्ये विभूषित आहे, त्याच्या अगोदर त्या नवरदेवाचा बाप त्याच्या एका मोठ्या सुनेची माझ्याकडे ओळख करून देतो आणि सांगतो, भंतीजी ही जीएसटीची कमिशनर आहे, ती नवरी डॉक्टर आहे. कुठे स्वाभिमान मेला तिचा की तिच्या मायबापांनी थोडं तर शिकवलं असेल तिला. तिचे मायबाप तिच्या सासू सासऱ्याचे पाय धुतात आणि तिचा स्वाभिमान मात्र जागृत होत नाही. मी ताट दिवशी उठलो आणि तडा तडा चालायला लागलो. माझ्या पाठीमागे ते येत होते आणि मग खडसावून मागवून म्हटलं, आता जर म्हटले तर भरतीची सोडून दे आणि दगड मारी साल्यावर लाग. आणि रिक्षा पकडली आणि मी माझ्या घरी आलो. आज त्यांचं लग्न आहे. मला नाही वाटत त्यांची हिंमत होईल आता मला परत न्यायला यायची. हे दोन प्रसंग आज आपल्यामधले आहे. कुठे आहोत आम्ही? परत मी आत्मपरीक्षण केलं की थांबायला पाहिजे होतं का? नाही. आतून वडील सांगत होते नाही, चांगलं केलं. कारण कोणाला तरी ज्यांना, कारण ती हॉटेल त्यांनी पूर्ण बुक केलेली आहे, मुंबईहून आलेत ते, स्वतःचे फोटोग्राफर आणलेले आहेत त्या हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही विचार करा, 50 लाखाच्या पुढचा खर्च असेल, पण माझ्या बाबासाहेबाला गौतम बुद्धाचे स्टेज 2x2 करण्याची त्यांच्यामध्ये लायकी नाही. आणि म्हणून अशा पैशावाल्याला काय म्हणायचं हा प्रश्न माझ्या पुढे आहे. आणि म्हणून हा वर्षाभास संपल्यानंतर शिकलेल्या लोकांच्या विरोधात मी आंदोलन करणार आहे की ज्या गावाचा शिकलेला क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 जाऊ द्या, त्याला नाही, पण प्रत्येक खेड्यात जाऊन मी काढणार आहे आणि त्या खेड्यातल्या लोकांना सांगेन की यांनी मांगाचं नाही खाल्लं, तुमचं खाल्लं. यांच्या घराच्या पुढे तुम्ही आंदोलन करा. मांग करतील तेव्हा करतील. याच्या जर तुमचा तो मुंबईला असेल तर मी तुमचे तिकीट भरतो, चला गावातले लोक मुंबईला त्याच्या बंगल्याच्या पुढे आणि सांगा की हे आमचं खातोस तू. 13% रिझर्वेशन मध्ये खातो म्हणजे समाजाचं खातोस. आणि खरोखर जर या शिकल्या सवरलेल्यामध्ये हिंमत असेल तर उद्यापासून यांनी रिझर्वेशन सोडावं, यावं कॉम्पिटिशन मध्ये आणि सांगावं आम्ही तुमचं खात नाही म्हणून. मांगाचं खाल्लंय की नाही खाल्लं मला माहिती नाही, पण ह्या झुरळ म्हटलेत ना यांना, हे झुरळ नाही, ती गोचिड आहे. गोचिड गाईच्या स्तनाजवळ असतो, दूध नाही पित, रक्तच पितो, तसे हे गोचिड आहे. संताप आला हे 2-3 प्रकरण बघून की काय चाललंय आपल्या याच्यामध्ये. आणि त्यालाच रिलेटेड प्रश्न आहे राजा मिलिंदाची आणि म्हणते नागसेनाची की भिक्षू होऊन काय होतं आणि ग्रस्त राहून काय होतं. हा ग्रस्तही किती भ्रष्ट झाला आणि हा भिक्षूही किती भ्रष्ट झाला. म्हणून यांना सुधारण्याचं काम करायचं म्हणजे माझ्या बाबाच्या व्याख्यातला चांगला भिक्षू होणार. चला आजच्या प्रश्नाकडे आपण वळूया, कारण मला हे प्रसंग तुम्ही बसलेल्या 8-10 लोकातच नव्हते सांगायचे,
ऐकणाऱ्या लोकांना सांगायचे आणि बघायचंय की ह्या ऐकणाऱ्यामध्ये तरी ते किती पोहोचवतात, त्यातला शिकलेला तरी किती आत्मसात करतो का ऐकल्यानंतर एक मोठी भारी शिवी देतो ह्या भंतीजीला काही काम नाही. पण तेही होईल ना, याला काय पडलंय एवढं मोठं, पैसा आमचा जातोय. एक जण तुमच्या बापाचा का जातो, त्याला फडसावून सांगतो मी की हा माझ्याच बापाचा आहे, तो तुला जो पैसा मिळालेला आहे तो माझ्याच बापाचा आहे, तुझ्या बापाचा नाहीये, आणि म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. आजच्या या प्रश्नाकडे आपण वळू आणि आजचा प्रश्नही घेतला तर तसाच आहे. भंते नागसेन जी काही उत्तरं देतात, का म्हणतो मी ती आज काही प्रासंगिक आहे, कारण आपण ती जशाला तशी वाचतो म्हणून. कंपॅरिझन करा, हे शिकलं असेल तुम्ही कधीतरी तुमच्या याच्यामध्ये. वेगवेगळ्या गोष्टीचं, ह्या गोष्टीचं या गोष्टीशी कंपॅरिझन करा. म्हणजे काय करत असतो आपण, त्यातले काही साम्य आणि त्यातले काही विरोधाभास शोधत असतो. मग आताही आपल्याला भंते नागसेनाचा पिरियड आणि आताचा श्रद्धा रक्षितचा पिरियड याच्यातलं कंपॅरिझन शोधावं लागेल की नाही. मग काय साम्य आहे आणि काय असाम्य आहे, याचा जेव्हा आपण निरीक्षण आणि परीक्षण करतो तेव्हा धम्म कळायला सोपा होतो. आम्ही ते करत नाही. दुर्दैवाने परत म्हणावं लागतं की ती समजावून सांगण्याची जबाबदारी कोणावर दिली होती बाबासाहेब, ज्याच्यावर दिली तो आता सध्या नाही. तुम्ही म्हणता की नाही, भीमाचं पिल्लू जाग असा, हे गाणं बी झोपून ऐकते. जागर आहे सांगलं, पण गाणं कसं ऐकतंय, झोपून ऐकते. जागे अवकाळी. आणि म्हणून इथे राजा मिळेल. बघा आजचा काय प्रश्न आहे, मला समजावता येतो का तुम्हाला समजतो, आपण दोघंही आत्मपरीक्षण करूया. आणि मग तो प्रश्न विचारतात की भंते नागसेन बोधिसत्वाने दी दुःखचर्या प्रत्यक्ष केली होती, तशी चर्या, तसा उत्साह, तसे क्लेशाशी युद्ध, तसे मारसेनेचा पराभव करणे, तसे कठीण वृत्ताचरण आजपर्यंत कोणी केले नव्हते. तथापि फलप्राप्ती पाहून घडून यावयाची नाही असे दिसून येताच त्यांनी तो विचार सोडून दिला आणि म्हणाले, सत्याचे दर्शन होईल असा लोकोत्तर धर्म मला या कठीण दुःखचर्येने सुद्धा प्राप्त होऊ शकला नाही. तेव्हा आता ज्ञान प्राप्तीचा दुसरा कोणता मार्ग असेल, तेव्हा त्या दुःखचर्येपासून हार मानून त्यांनी दुसऱ्याच मार्गाने सर्वज्ञता संपादन केली. तरी पण आपल्या श्रावकांना त्या मार्गाचा उद्देश करीत असता म्हणाले की धाडस करा, जोर लावा आणि बुद्धी धर्माच्या मार्गाने अनुकरण करा. ज्याप्रमाणे एखादा हत्ती गवताच्या झोपेला उद्ध्वस्त करतो, त्याप्रमाणे तुम्ही सध्या मारसेनेला उद्ध्वस्त करा. तर ते नागसेन भगवान बुद्धांनी ज्या मार्गाने हार मानली होती त्याच मार्गाने जाण्याचा भगवान बुद्ध आपल्या श्रावकांना उपदेश करतात. हे कसे प्रश्न जर लक्षात आला असेल तर सगळ्याच लोकांनी, अनाड्यांनी, तुम्ही शिकलेल्यांनी, प्रत्येकाने ऐकलेलं आहे की जेव्हा भगवान बुद्ध ग्रह त्याग करतात, अश्वघोषाची वेगळी थेरी आहे, बाबासाहेबाची वेगळी थेरी आहे, आणि आम्ही थेरी बाबासाहेबाची मानतो. अश्वघोष आम्हाला तेवढा प्रासंगिक वाटत नाही जेवढे बाबासाहेब प्रासंगिक आहेत. आणि बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्ध न सांगता गेले नाही, कारण तो निर्भीड मनुष्य आहे. तो त्या जमान्यातल्या व्यवस्थेचं एवढ्या निर्भयतेने विश्लेषण करतो, तो न सांगता जाणं डरपोकपणाचं लक्षण करणार नाही, बाबासाहेब म्हणतात. आणि इथे राजा मिलिंदांनी प्रश्न विचारलेला आहे की भगवान बुद्ध, सगळ्यांना माहिती आहे की भगवान बुद्धांनी पहिले तर ते मठात फिरलेले आहेत, 8-9 ध्यानापर्यंत त्यांनी प्रत्येकाकडे ज्यांना ज्यांना त्या ध्यानाची विद्या माहिती आहे ती विद्या संपादन केलेली आहे. आणि तिथेही त्यांना काही भेटत नाही तर भगवान बुद्ध तपश्चर्या करतात. त्यावेळेची जी म्हणजे मान्यता पावलेली होती अशी कठोर तपश्चर्या करतात. आणि त्या तपश्चर्येने काहीच सापडत नाही, शरीराला हाल केलेलं असतं, पोटपाट एक झालेली असते. आणि भगवान बुद्ध मग मात्र तिथे म्हणतात की शरीराला त्रास देऊ नये, काही भेटत नाही. आणि मग त्या दिवशी सुजात्याची खीर खाऊन ते संकल्प करून बसतात. राजा मिलिंद हाच धागा पकडतो आणि म्हणतो की भगवान बुद्ध ज्या गोष्टीने हारले, राजा मिलिंदाला काय म्हणायचंय की ते तपश्चर्येमध्ये हारले, हार स्वीकार केली की यांनी भेटणार नाही, माघार घेतली ना त्याच्यामधून. राजा मिलिंदाला तेच म्हणायचंय की भगवान बुद्धांनी ह्या कठोर परिश्रमाची हार स्वीकारली, सुजाताची खीर खाल्ली,
तिथे ते बसले, तिथे त्यांना बोधिज्ञान प्राप्त झालं. पण तेच भगवंत सांगतात आपल्या भिक्षूला की कठोर परिश्रम करा. काय म्हणतात बुद्ध आज काय सांगितलंय भिक्षूला? कठोर परिश्रम करा, माझ्या मार्गाने चला, मी सांगतो त्या मार्गाने गेले तर निर्वाण तुम्हाला मिळेल. राजा मिलिंद तोच म्हणतो की हा संभ्रम आहे मला. आजही आमचा पैशावाला संभ्रमित आहे. आम्ही मुकेश अंबानीला चहाचा घोट घेता घेता एसी लावून शिव्या देतो. 5,000 करोड खर्च केले हो पोरा करता. अरे त्याच्यापेक्षा अजून जास्त आहेत. तुझ्याजवळ नसतानाही 50 लाख करतोस की. अधिकार आहे का मग मला त्याला शिव्या द्यायचा? इथेही राजा मिलिंदाने तेच विचारलं. भगवंत सांगतायत जे स्वतः त्यांनी नाकारलंय तेच कठोर परिश्रम करायला सांगतात भगवंत. भगवंताकडे आहे ना विपश्यनेचा शुद्ध मार्ग सांगितला की हो. जसं आता मागच्या प्रश्नामध्ये होते की ग्रस्तालाही साध्य करता येतं. मग भगवंत का सांगतात भिक्षूला कठोर मार्ग अवलंबायला? ह्या दोन्ही गोष्टीमध्ये कुठेतरी साम्य मला आढळत नाहीये. आजही तेच आहे. कशी आली ही परंपरा चालत? भगवान बुद्धाला जेव्हा कबीर म्हणतात तेव्हा त्या काशीच्या चौकामध्ये उभं राहून तो कबीर सांगतो की बाबा दगड पुजल्याने देव भेटणार नाही रे. आणि जर दगड पुजल्यानेच देव भेटणार असता तर मी पहाडालाच देव मानलं असतं, त्या पहाडाची मी पूजा केली असती. पण दगडामध्ये देव नाही हा कबीर सांगतो. कबीर कोणाचं तत्वज्ञान सांगतोय? बुद्धाचं तत्वज्ञान सांगतो. याच्या पुढे जाऊन सांगतो. कारण कबीर तेवढंच नाही सांगत आम्हाला. हिंदू धर्मातली एक संकल्पना आहे की काशीला मेला की सीधा स्वर्गात जातो. आणि कबीर काशीतच आहे. कबीर कुठे आहे? काशीत आहेत. काशीत उभे राहून ते पंड्याला शिव्या देत आहेत. नुसत्या पंड्याला देत आहेत का त्यावेळेच्या मुलालाही शिव्या देत आहेत. आणि काशीमध्ये मेलेला माणूस सीधा स्वर्गात जातो. आणि म्हणून जेव्हा कबीराला कळतं की मी आता मरणार आहे, कबीर काशी सोडून मरगटला जातो. कारण त्या मरगटमध्ये मेला की माणूस नरकातच जातो ही संकल्पना आहे. हा विद्रोह आहे बुद्धाचा, कबीराने केलेला. तिथून खाली या रविदास महाराज आहे. चर्मकारचा मन में गंगा तो मन चंगा तो कठोटी में गंगा म्हणतात. त्या गंगेत काय आंघोळ करायची? ती काय पाप धुये? हा बुट शिवणारा चांभार सांगतो माझ्या या काठोटी जिच्यातली कातडी भिजवतो तिच्यात गंगा आहे. कधी आहे? तुझ्या मन जर निर्मळ असेल तर. हे बुद्धाने सांगितलं होतं. तुझ्या मनावरती मनोपुब्बा मनावरती क्रिया करायला सांगितलेले रविदास महाराज सांगतात. त्या रविदासाचा वारसा चालत चालत शिवाजी पर्यंत येतो. शिवाजी महाराजही भर अमावस्याच्या रात्री स्वाऱ्या करतात. अमावस्या निषिद्ध मानली नाही. कधी कुठल्याही किल्ल्यावरती सत्यनारायण केलाय असं शिवाजी महाराजाच्या कुठल्याही वखरीमध्ये नाहीये. त्या शिवाजी महाराजाचा वारसा महात्मा फुले चालवतात. महारामांगाला सांगतात की हे तुझं मागच्या जन्मेचं प्रारब्ध नाहीये, तुला आत्ता उभं राहिलं पाहिजे. तोच बुद्धाचा मंत्र आहे. अत्तदीप भव. हे म्हणतात विद्ये विना मती गेली, मती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने गेले. अत्तदीप महात्मा फुले सांगतात. आणि त्या महात्मा फुलेचा धागा राजश्री शाहू महाराजापासून बाबासाहेब घेतात. आणि बाबासाहेबही सांगतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही राजा मिलिंदापासून आलेली परंपरा आज आम्ही जोपासली का? नाही जोपासली. नागसेनाच्या वंशजाने. कारण बुद्ध सांगतात आपल्या सिद्धोधन बापाला की राजा मी तुझा वंशज नाहीये, माझे वंशज ही बुद्धाची परंपरा आहे. आमचा भिक्षू मानतोय का असते का 10,000च्या दानापोटी आम्ही कुठल्याही श्रीमंताच्या घरी कुठलेही विधी करायला जातो? ही नागसेनाची वंशावळ आहे का? निश्चितच नाही. आणि तशीच ती राजा मिलिंदाची वंशावळ नाहीये. आणि म्हणूनच तुमच्यामध्ये 70 वर्षाच्या काळातच भगवान बुद्धाची क्रांती 500 वर्ष चालली. राजा शिवाजी महाराजाची 500 वर्ष चालली.
बाबासाहेबांची क्रांती तुम्ही एवढे कर्मदरिद्री लोक आहात की 70 वर्षात तुम्ही प्रतिक्रांतीच्या तोंडात नेऊन सोडले. मला काय दोष द्यायचे ते देऊ द्या अख्ख्या महाराष्ट्राला, पण मला जे योग्य वाटतं मी ते बोलत राहील. जोपर्यंत सुधारणार नाहीत तोपर्यंत बोलत राहील. मी मरायच्या सुधारले तर ठीक, नाही सुधारले तर वेगळा प्रकार. आणि म्हणून तोच प्रश्न आहे की राजा मिलिंदाने विचारलं की भंते भगवान बुद्धाने एवढी तपश्चर्या केली आणि तोच मार्ग का सांगता? कारण त्यांनी ती केली होती. ऐतं द्यायला बुद्धही तयार नाही आहेत. बाबासाहेब बी तुम्हाला ऐतं द्यायला तयार नव्हती. फक्त एक गोष्ट त्यांनी केली की तुम्हाला अधिकार, त्यांना माहित होतं की खूप एखादा रोडका पैलवान असला माणसाला दया येते ना की बाबा याला एकदम सुदृढ पैलवान असं कसं भिडू. तेच वाटलं होतं तुमच्या कृपावर की ही माझी जमात. बाबासाहेब सांगतात की ज्या जमातीत जन्मलो त्या जमातीचं ऋण फेडलं पाहिजे. ते सांगताना एवढं वाक्य सांगतात, परंतु बाबासाहेब पुढे म्हणतात की त्या समाजानेही आपलं ऋण फेडून घेताना त्याला मदत केली पाहिजे. माझ्या महार अस्पृश्य माझ्या पूर्वजांनी ती बाबासाहेबाला केली आणि म्हणून बाबासाहेब मला ते देऊ शकले. बुद्धाने पण तरीही बाबासाहेब सांगतात की जसं बुद्ध सांगतो की मी तुला नाही देऊ शकत, तुझा प्रयत्न तुला करावा लागेल. बाबासाहेब त्याच्या पुढची एक पायरी सांगतात की तुला तर सदृढ व्हायचंय, परंतु जो वीक राहिलाय त्याला हात देऊन वरही आणायचंय. आणि म्हणून बॅक टू सोसायटी ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती. आम्ही ती आजच्या प्रश्नाच्या भोवती तेच आहे. समजावून सांगताना सर धोपट समजावून सांगतील की बुद्धाने केलेली खडतर तपश्चर्या भिक्षूंनी करावी का न करावी. नाही, माझं विश्लेषण तसं नाही. माझं विश्लेषण आहे की बाबासाहेबालाही सांगता आलं तर बाबासाहेब गेले होते ना लंडन ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकायला. बाबासाहेब मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले ना. बाबासाहेबांनी 18 लोकही पाठवली होती ना. पण जेव्हा बाबासाहेबांचा भ्रमनिरास झाला तेव्हा बाबासाहेब खालच्या लोकांना कुठे दिलेली घोषणा हेही लक्षात घ्या तुम्ही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जेव्हा या शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला त्याच्यानंतरची घोषणा आहे ती बाबासाहेबांची. ते खालच्या लोकांना सांगतात की नाही, यांच्यावर नका अवलंबून, तुम्ही तुमचे शिका, तुम्ही संघटित व्हा. समाजाने ते नाही घेतलं. परत मी उदाहरण व्यावहारिक दृष्टीने सांगतो. शिकलेले तिघही भाऊ आहेत. एका बापाला 3 पोरं आहेत. मोठा नोकरीला लागलाय. मोठ्याला शिकवण्याकरता मधव्याला शिकवता नाही आलं आणि म्हणून हा मोठा नोकरीला लागला. बापाची 5 एकर शेती आहे. लग्न झाल्यानंतर अलग निघायचं. हे नोकरीला लागलेलं त्याच्यातला हिस्सा सोडत नाही. त्याची तीही जाणत नाही की मला शिकवण्यापायी ह्या भावाला शिकवल्या गेलं नाही. आणि म्हणून मी सांगताना सांगतो शिकल्या सवरलेल्या सक्षम लोकांना, समाज जाऊ द्या खड्ड्यात. अरे तुझ्या जातीतला, तुझ्या नात्यातला एखादी मावस बहीण तर गरीब असेल तुझी, एखादा आत्या भाऊ तर गरीब असेल तुझा, त्याच्या पोराला शिकव. ऑटोमॅटिक समाजवर तुमची तीही जाणत नाही. सख्या भावाला सोडायला तयार नाही. बापाच्या कमाईतलं दिल एक, तो अशिक्षित असताना, हा सक्षम असताना. तसंच आहे इथे. बाबासाहेबांनी आम्हाला त्याच्याच करता सांगितलं होतं समाज सक्षम कधी होतात. बाबासाहेब वेगवेगळ्या व्याख्या करतात. बाबासाहेब म्हणतात नुसता PhD झालेल्याला मी शिक्षित म्हणत नाही. बाबासाहेब सांगतात आणि उदाहरण घालून देतात. काय उदाहरण घालून देतात बाबासाहेब? वेळा कायद्या मंत्री पदाच्या वेळातला वेळ काढून आजारी पडलेल्या गाडगे बाबाला घोंगडं घेऊन जातात आणि तेही स्वीकारतात. त्यांनी कधीच कोणाच्या अशा वस्तू स्वीकारल्या नाही गाडगे बाबांनी. पण ते बाबासाहेबाचं घोंगडं स्वीकारतात आणि एक शब्द वापरतात, बाबासाहेब ओ तुमचा किमती वेळ आहे, ह्या फकीराकरता कशाला वेळ काढून आला? अरे पुरा आयुष्य आमच्या समाजाकरता दिलं, 4 अपत्य गमवली, तुमच्यात गाडगे बाबा नाही निर्माण झाला, नाही बोलले तुम्ही बाबासाहेब. बेईमान आहोत की नाही आम्ही? आजही त्यांनी तेच सांगितलं होतं ना बाबासाहेबांनी, मला नका देऊ रे काही,
मी आणलेला हा रथ न्या की पुढे, नाही अर्थ कळला आम्हाला. आजही आम्ही 50 लाख रुपये खर्च करून बीड पायसला 7 माळ्याच्या हॉटेल बुक करून लग्न करतो. मला माझा त्यांच्या खानदानीमध्ये गरीबच नसेल का? कधी होणार आहे? आणि मग मिलिंद प्रश्न आम्हाला कधी समजणार आहे की जे विचारली बुद्धाची चर्या काय होती, आणि मग आता त्या बुद्धाची चर्या जर करत असताना भिक्षूंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की नाही? राजा मिलिंदाला उत्तर देताना भिक्षू नागसेन सांगतात की भंतेजी महाराज, ही बुद्धाची चर्या आहे आणि म्हणून बुद्ध आयतं खायला शिकवत नाही. भिक्षूला जर सांगितलं असतं मी मिळवलंय आणि म्हणून बुद्धाच्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षातच नाही आलं, परियत्ती, पटीपत्ती आणि पटीवेदने 3 आहे. आमच्या भिक्षूलाही नाही कळले, ते सांगत नाही. सांगितलं की तुम्ही लोक आम्हाला जेवायला बोलावणार नाही. अवघड सांगितलं की जरा भानगड होते ना, गोची होते ना. आम्हाला चारिका करायची नाही, कारण चारिका करणारा खडसावून सांगेल ना, गरज नाही ना तुमची, ते करायची नाही. निस्ती वंदना म्हणणं ती परियत्ती आहे. तुम्ही वंदना म्हणता ही काय आहे? परियत्ती आहे, पर्याप्त आहे, तेवढी आली तुम्हाला. परंतु तिच्यावरचं आचरण करणं ही पटीपत्ती आहे. तोच प्रश्न आहे की भगवंताने भिक्षूला पटीपत्ती करायला सांगितलं. मला मिळालंय म्हणून तुला मिळणार आहे का? नाही. त्या मार्गातून तुला जावंच लागेल, आयतं भेटणार नाही. म्हणून अशाच म्हणी नाही पडल्या, दे रे हरी पलंगावरी नाही भेटणार, बुद्ध सांगतात. बाबासाहेबांनी तेच सांगितलं की तुला स्वतःलाच संघर्ष करावा लागेल, त्याच्याशिवाय संघर्ष नाही. म्हणून बाबासाहेब बुद्धाच्या पुढे जाऊन थोडस सांगतात की याचा संघर्ष संघटित असावा. कारण आता त्यावेळेची, बाबासाहेबांच्या वेळेची परिस्थिती, बाबासाहेब बोधिसत्व होते म्हणून निर्भयपणाने त्या राक्षसी व्यवस्थेच्या पुढे उभे राहिले. हे समाजाला शक्य नाही होणार. बाबासाहेबाला याची जाण होती म्हणून संघटित व्हायला सांगितलं, संघटित संघर्ष करायला सांगितलं. नाही केलं आम्ही. आजही आमचं एक झुरळ अमेरिकेतून इथं येतं, त्याच्यावरती 12 मिलियन लोकांचे बटन दबलेले असतात, 1000 लोक येतात फक्त खाली. त्याला वास्तवाचा आणि संभ्रमाचा फरक नाही कळत. आम्ही मात्र त्या एका बटनात गेलो. आज तुमच्यामधना प्रतिकार मोबाईलने खाऊन टाकला. एका बटन दाबलं निषेधाचं की माझं काम संपलं. तसंच आहे, कुठली तरी आली पोस्ट, केली फॉरवर्ड, झालो मी मोठा विद्वान तत्वज्ञानी, असा भडीमार असतो त्या व्हॉट्सअपवरती. यानी कधी त्याची फॅक्ट, रिअल फॅक्ट काय ती कधी केली नाही, पण वरून आला, हा बुद्ध असे म्हणतात. अरे बाबा, कुठल्या याच्यात म्हणतात, त्याचा संदर्भ नाहीये. ठोकून देतात बिनधास्तपणे, बुद्ध असं म्हणतात, बाबासाहेबांनी असं म्हटलं. कुठे म्हटलं? कारण यालाही फक्त काय ते पाठवायचं, वाचलंय, फॅक्ट नाही, हा लगेच दुसऱ्याला पाठवून देतो. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाला समजावून भंते नागसेन एका मलिन धोत्राचं उदाहरण देतात. आज आपल्याला ते कपड्यावरती द्यावं लागेल. मागे एका वर्षावासामध्ये त्या आर्याजी आल्या होत्या बघा, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की तुमच्या कपड्यावर पडलेला डाग आहे, महाराणी ते शर्टच फेकून दिलं, मांगाने धुवून घाल. बाबासाहेबांनी काय सांगितलं? आता याच्यावर डाग पडलीत, हे फेकून द्या, दुसरं घाला. महाराणी ते फेकून दिलं, मांग म्हटले नाही, यालाच धुतून घालतो. पूर्ण डाग एका धुण्यात निघत नाही, ते राहतात. म्हणून आजही मांग कुठेतरी शेंद्रा, कुठेतरी मांगेरबा, कुठेतरी हे करत राहतात. महार लाजे खाजे खातर का होत नाही, पण चोरून करतो. तो मांगेरबाला डायरेक्ट जातो, हा चोरून करतो, कारण नवीन शर्ट आहे ना अंगात, डागाचं नाही. त्याच पद्धतीने इथे भंते नागसेन उदाहरण देतात की बाबा याचं धोतर जर मळालेलं आहे, पाणी उपलब्ध आहे, साबण बी आहे, पण जर याला धुयायचंच नसेल आणि तसंच घालायचं असेल तर त्या पाण्याचा आणि साबणाचा दोष आहे का? असंच आहे ना आमचं. धम्म आहे तुमच्या पुढे,
तुमच्या पुढे पुस्तकाच्या रूपाने, आमच्यासारख्या भिक्षूच्या रूपाने, शिकले सवरलेल्या लोकांच्या रूपाने, परंतु तो ऐकायचाच नाही. ऐकल्यानंतर तो आचरणातच आणायचा नाही. मग दोष त्या धम्माचा आहे का? दोष तुमचा आहे ना. याच्यावर कडी आहे, पण आम्ही ते मानायला तयार नाही. म्हणून आमचे राजा मिलिंद सोफ्यामध्ये विसावतात आणि भंते नागसेन मात्र ट्रेंगळत फिरतोय कुठे. त्याला सांगायचंय, पण राजा मिलिंद आज ऐकण्याच्याही मनस्थितीमध्ये नाही. हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग आम्हाला त्याला रिलेटेड करता आले पाहिजे. आज मला वाटतं हे पुस्तक आमच्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी 3-3, 4-4 वेळेस वाचलं असेल. आणि म्हणून मग ते म्हणतात, चला ना जरा जाऊ साकेत बद्दल यायला. तर दुसरं विचारलं, काय दिली भंतेजी मिलिंद प्रश्न, आम्ही 4 वेळेस वाचलाय. अरे पण तुला कळला किती? तुला ना मिलिंद कळला ना नागसेन कळला. आणि म्हणून एका ठिकाणी भगवान बुद्ध एक भिक्षू आहेत अरंत, त्यांना जाताना राहिलेल्या भिक्षूला म्हणतात, तो बघा माझा शिष्य आई वडिलाचा खून करून एकदम पवित्र होऊन चाललाय. शिष्य भिक्षू पागल होतात, आई वडिलाचा खून करून चालला. बुद्ध तिथं, आता हे मोठं प्रवचन आहे, समजावता नाही येणार. बुद्ध तिथं सांगतात की आपण जन्माला येतो ती तृष्णा आपली आई असते आणि अहंकार आपला पिता असतो. भिक्षूला समजावून सांगतात. आजचं तुमचं ॲलोपॅथीमध्येही तुम्हाला सांगताना, डीएनए टेस्ट करताना, पोराचा डीएनए जर करायचा असाल तर आई आणि वडिलाचे गुणसूत्र मिळवल्या जातात. हे जर मिळालं तर ते दोघांचं आहे असं म्हणतात. भगवान बुद्धांनी तेच सांगितलं रे, तुमची तृष्णा ही आई आहे, अहंकार हा बाप आहे. जसे गुणसूत्र आई आणि वडिलाकडून मिळतात, तसं मानवालाही या तृष्णा आणि अहंकारापासून तुमची उत्पत्ती आहे. तो बघा माझा शिष्य, ह्या दोघालाही मारलं एकदम पवित्र होऊन जातो. आम्ही कधी करणार आहोत? बाबासाहेबांनी सांगितलेल्या तृष्णा, बाबासाहेबांनी सांगितलेला अहंकार कधी मारणार आहोत? तसाच सोबत घेऊन आजही जगणार आहोत. म्हणून हे दिलेल्या मळक्या धोत्राचं आज आपल्याला उदाहरण जर असेल तर आम्ही श्रीमंत झालो, पैसा आला. मी नेहमी सांगत असतो, किती श्रीमंत झाला, एक बंगला, एक गाडी, 9-10 लाखाचं बँक बॅलन्स. मला नाही वाटत त्याच्या पलीकडे असेल आपल्या लोकांना. नाही तर आलं असतं ना पेपरात, कांबळे गायकवाडाला अटक केलं, 80 लाख करोडचा घोटाळा केल्यावर. झाला काय एखादा तरी असा अटक? नाही आहे तुमच्याजवळ काही. पण नसलेल्या श्रीमंतीचं, नसलेल्या अहमाचं, नसलेल्या गर्विष्ठपणाचं प्रदर्शन करताय ना, तोच मोठा धोका आहे. गर्व आणि अभिमान कशाचा आहे? माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे रुतबा आहे, मी मोठा शिकलेला आहे. आणि या रुतब्यापायी तू काय हरवायला लागलास हेच तुला कळायला मार्ग नाही. कधीतरी आत्मचिंतन करा. मी एक सर्वे केलेला आहे. आत्ताच्या जे श्रीमंत समाजात समजतात ना, यांच्या ह्या वर्तणुकीमुळे यांची मुलं आज वाया गेलेली आहेत. 5% आहेत. कारण ती परिस्थिती निर्माण केली म्हणून एखाद्या ऑफिसरचा पोरगा आयएस होतोय. 95% नाहीये, पोरं दारू पिणारे आहेत. कारण तुम्ही त्या विलासात वाढतायत, त्यांना संस्कार देत नाही. तुमचा तो गर्व आणि अहम ही तुमची पिढी नाश करते. कारण जोपर्यंत तुम्हाला धम्म कळणार नाही, आचरण कळणार नाही, कारण मी माझ्यात मला बघायला लागलो, मी तुमच्यात मला बघायला लागलो, त्यावेळेस तुम्ही शहाणे हो. बाबासाहेबांनी आपल्यात बघितलं होतं ना त्यांना, नाही तर मिळाली होती ना. बडोदे संस्थानात क्लास 1 ची नोकरी होती त्यांना, त्यावेळेसचे PCS होते ते. त्यांनी जर ऍडजस्ट केलं असतं तर फेकतोय फाईल, फेकू दे, काय होतं, पगार आहे ना भरपूर. आज आम्ही तोच विचार करतोय ना. माझा क्लास 1 ऑफिसरला त्याच्या ऑफिसमध्ये इज्जत नाही, हे मी खूप जबाबदारीने बोलतोय. कारण त्याच्या बाजूला असलेली ब्राह्मणशाही आजही त्याला तुच्छच समजते.
तिथला अपमान तो सहन करतोय आणि घरात येऊन दादागिरी करतोय. कारण बाबासाहेबांनी तिथली सहन नाही केली म्हणून समाजाचा उद्धार केला. तुलाही तेच करावं लागेल. बॅक टू सोसायटी बाबासाहेबांनी 100% दिलं. बाबासाहेब 20% द्यायला सांगतात रे बाबा तुला. आणि तेच राजा मिलिंदांनी सांगितलं की बुद्धाची चर्या होती कठोर परिश्रम करायला सांगतात भिक्षूला. आमचा भिक्षू आज कठोर परिश्रम करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांनी मठ निर्माण करायची सुरुवात केली. ज्याला शक्य आहे तो निर्माण करता. म्हणून मी सांगितलं ना की मी आता त्या लग्नाच्या प्रसंगात गेलो. दोष त्या नेत्या लोकांचा नाहीये. ते गेटमध्ये आलो की हे पळत सुटतं त्याच्याकडे. भाऊ आले, भाऊ आले, भाऊ आले. त्याला खांद्यावर घ्यायचं राहतं स्टेजवर नेण्याकरता. अरे त्याला तूच बनवलंस ना राजा. त्याला राजा कोणी बनवलंय? नगरसेवक कोणी बनवलंय? आमदार कोणी बनवलंय? आणि तो बनल्यानंतर तूच त्याचा गुलाम व्हायला लागला. आणि मात्र त्याची इज्जत करताना तू ह्या 990 लोकांचा अपमान करतो. त्याचं काय? समाजालाही कळलं पाहिजे. आहे ना तो, झालाय ना नगरसेवक, झालाय ना आमदार, आला ना, हात जोडा, बसा साहेब. जशी माझी बांधव बसले तसे बसा. आम्हाला जास्त घाई आहे त्यांना डोक्यावर घ्यायची. त्याला डोक्यावर घेत असताना मी 990 लोकांचा अपमान करतोय हे आमच्या लक्षातच येत नाही. ही बुद्धाची चर्या आहे की सगळ्याकडे सम्यक भावनेने बघा. नाही बघत आहे. आणि दुसरी एक परत गोष्ट आहे की आम्हाला असा सांगणारा माणूस पण आवडत नाही. खरी प्रवचन देणारा मोठा होत नाही. खरं सांगणारा माणूस लीडर होत नाही. आम्हाला भंपकगिरी करणारा, आम्हाला खोटं सांगणारा आणि खोटं सांगून कुठेतरी नेणारा आजचा आमचा नागसेन आहे. कारण काय आजचा नागसेन? तर राजा मिलिंदही तसाच आहे. या दोघांमध्ये जेव्हा खरा फरक होईल त्यावेळेचा भंते नागसेन हा बुद्धाचा होता. त्यावेळेचा राजा मिलिंद हा त्या समाजाचा होता. आज तसा नागसेन आणि तसा राजा मिलिंद निर्माण करता आला पाहिजे. मग कोणावर कोणाची जबाबदारी आहे? तर दोघांवरही दोघांची जबाबदारी आहे. जोपर्यंत नागसेन होणार नाही तोपर्यंत राजा मिलिंद निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत राजा मिलिंद निर्माण होणार नाही तोपर्यंत सांगायला नागसेन येणार नाही. आणि म्हणून आजच्या ह्या प्रश्नामध्ये की भगवान बुद्धाची जी चर्या होती, बाबासाहेबाची जी चर्या होती, ती चर्या त्यांनी अनुभवातून सांगितली. त्यांनी अगोदर केलं. बाबासाहेबांनी असंच सांगितलं का शिका? स्वतः 32 डिग्र्या मिळवल्या, 4 PhD आणि मग सांगितलं तुम्हाला शिका, मी शिकलो. बाबासाहेबांनी 4 पोरं मारली, अनाडी लोकांना संघटित केलं. चौदार तळ्यावर नागपूरचा माझा बाप गेला होता आणि नागपूरला माझा कोकणातला बाप आला होता धम्मदीक्षा घ्यायला. संघटित केलं होतं बाबासाहेब. आणि या संघटनेच्या भरोशावर काळाराम मंदिरासारखा आणि घटना निर्मितीसारखा संघर्ष बाबासाहेबांनी उभा केला होता. आज आम्हाला असा सांगणारा त्या हिमालयाच्या उंचीचा बाबासाहेब नसेलही, पण त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं व्याख्यान, त्यांचं वाङ्मय आज आमच्यात आहे ना. आम्हाला त्या लायक बनवलंय ना वाचण्याचं. ते वाचून कृती करण्याची पात्रता तरी आमच्यात आम्ही आणली पाहिजे. भलेही नेतृत्व थोडे खुजे असतील तर एकावर एक उभं करू त्या हिमालयाची उंची गाठण्याचा आपण प्रयत्न करूया. एकट्या बाबासाहेबाच्या उंचीचा माणूस होणं तर शक्य आहे का? नाही. पण आम्ही एक अर्थशास्त्री आहे, एक वकील आहे, एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, आम्ही आमची साखळी उभी करू ना. नाही करत आम्ही ती साखळी उभी. माझा डॉक्टर, एखादा जरी डॉक्टर आहे का या महाराष्ट्रामध्ये असा की ज्याचं विनू माकन सारखं नाव घ्यावं? असं घेतात. त्याच्यावरती आख्यायिकाही निर्माण केल्या. कोण आहे विनू माकन माहिती आहे तुम्हाला? अटल बिहारीच्या गुडघ्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर.
असं आमच्यात पुढे निर्माण होणार आहे का? पैसे कमवून का होईना नाही होणार. आमच्यातला इंजिनियर कसा होणार आहे का की समाजाची बिल्डिंग बांधेल? आमच्यातला वकील तरी होणार आहे का की जरब बसावे पुढच्याला आणि त्याची हिंमत होऊ नये खैरलांजी करण्याची? नाही ना तसा वकील तुमच्याकडे. त्यांच्याकडचा वकील त्या खैरलांजी मधल्या अत्याचारालाही अॅट्रॉसिटीतून बाहेर काढतो. आमच्यात नाहीये. आणि म्हणून बाबासाहेबांचे शब्द ते खोटे ठरतात आमच्याकरता. आम्ही खोटे ठरवतो की ज्या समाजामध्ये 5 वकील, 5 डॉक्टर, 5 इंजिनियर निर्माण होतात, त्या समाजाकडे डोळा वाकडा करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. आमच्या इंजिनियर, वकील आणि डॉक्टरांनी याच्या खोटी ठरवली. राजा मिलिंदाचे प्रश्न म्हणते नागसेनाला द्यायची उत्तर. हाच प्रश्न असंख्य आहे, पण ते राजा मिलिंदाचे नाहीये. म्हणून नागसेनही निर्माण होत नाही. म्हणून आमचे नागसेन दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये मनोच्या सोबत आहे. ऐकते ना, चारोळ्या करताय. आणि म्हणून समाजही शोधतोय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि नेते प्रवाहाच्या बाजूने, समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आणि म्हणून काही गोष्टी आता थोड्या का लोकांना सोबत घेऊन होईना ह्या उजागर बोलल्या पाहिजे. आवडो चाहे नाव, कोणाला राग येवो चाहे लोभ येवो, कोणीतरी आता पुढं होऊन या गोष्टी सांगितल्या पाहिजे. त्यातला एक छोटासा कण करण्याची मी तयारी दाखवली आहे. किती राजा मिलिंद माझ्या बरोबर येतील माहिती नाही, परंतु मी ठरवलेलं आहे. होऊ शकतो मी चूक असेल, पण मी चूक आहे हा सांगणारा तरी राजा मिलिंद माझ्या पुढे निर्माण झाला पाहिजे. माझी चूक दाखवणार ती मी दुरुस्त करेन, पण मला माझ्या विवेक बुद्धीला जे ज्या त्रुटी दिसतील मी त्या राजरोस बोलणार आहे, राजरोस सांगणार आहे. जोपर्यंत तुमच्या साकेत नगरचा हा प्लॅटफॉर्म जिवंत आहे तोपर्यंत हा वापरणार. ज्या दिवशी तुम्ही हा बंद करणार त्या दिवशी मी माझा प्लॅटफॉर्म ओपन करेन. आणि म्हणून आज राजा मिलिंदाने विचारलेला हा चर्येवरचा प्रश्न की भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षूलाही स्वतः तर कठीण प्रसंगातून गेले, ते साध्य होत नाही म्हणून सुजाताची खीर खाल्ली, तरी पण भगवान बुद्ध का सांगतात भिक्षूला की तुला ह्या मार्गातून जायचंय? कारण का तर त्या मार्गातून गेल्याशिवाय तुम्हाला त्या बुद्धत्वाची किंमत कळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की मला निर्वाण आणि मोक्षाची गरज नाहीये, मला याच्याकरता धर्म नाही स्वीकारायचा. आमचे भिक्षू आज त्याच्याच मागे आहे. बाबासाहेबाचा शब्दच नाही ऐकला. बाबासाहेब म्हणतात निर्वाण मोक्ष मिळवायचं तेव्हा मिळवतील. आज मला माझ्या समाजाला स्वाभिमान आणि ह्या गुलामगिरीतून बाहेर काढायचंय. आजही माझा 50 लाख खर्च करणारा माणूस मुलीच्या आई आणि बाबाकडून पाय धुवून घेतो, कारण त्याला त्या गुलामगिरीतून अजून बाहेर यायचं नाही. बाबासाहेबाला जाऊन 70 वर्ष तरी आज मी तीच गुलामगिरी स्वीकारतो. आणि ती डॉक्टर झालेल्या मुलीला आपला बाप, आपली आई, आपल्या सासू आणि सासऱ्याचे पाय धुतात, तिला ती गुलामी आजही वाटत नाही. मग अजून किती शिक्षित व्हायचे समजण्याकरता, किती शिक्षित व्हायचे. आणि म्हणून शिकवणारा MA PhD वाला शिक्षित नाही, इथे भिक्षूची जबाबदारी आहे की त्याला आध्यात्मिक सुशिक्षित करणं, त्याला बुद्धाच्या मार्गावर आणणं. आणि म्हणून बाबासाहेबाचं ते वाक्य होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. अजून गुलामाला माहितीच नाही मी गुलाम. डॉक्टर झाली पण त्याला माहिती नाही की ह्या व्यवस्थेची मी गुलाम आहे, माझ्या मायबापाने याच्या मायबापाचे पाय धुतले पाहिजे, ही गुलामी आहे. त्या बिचारीला अजून माहितीच नाही. बाबासाहेबांनी सांगायला सांगितलं तर सांगा त्याला की तू गुलाम आहेस, बंड करून उठेल. अनाडी बाप दादे माझे उठले बंड करून, आम्हालाही आता बंड करायची वेळ आली आहे. आजच्या ह्या
मिलिंद प्रश्नाच्या निमित्तानं तुम्ही बंड करून उठाल, व्यवस्थेला ह्या गुलामीपासून जागृत करा. माझा हिस्सा मी शिकलो, मी आज नोकरीला आहे. त्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की हे माझ्या समाजाचं ऋण आहे. 13% रिझर्वेशन मधून जो नोकरीला लागलाय त्याच्यावरती या समाजाचे उपकार आहे. त्याचं खाताय तुम्ही. ज्या दिवशी हे तुमच्या डोक्यात येईल त्या दिवशी तुम्ही समाजाकरता झटायला तयार आहे. कारण आज तुमच्या डोक्यात ते नाही. आज तुमच्या डोक्यात काय आहे? मी प्राध्यापक जाऊ. का जाऊ? मी PhD केली. अरे भल्या माणसा, पण कशी केली? PhD होऊ नये तू SCच्याच कोट्यात भरल्या गेलास. तुला नाही भरलं ओपनच्या कोट्यामध्ये. त्या समाजाचं प्रतिनिधित्व मोठं अभिमानानं सांगता की नाही, ही गरिबी हटाव मोहीम नाहीये, प्रतिनिधित्वाचा लढा आहे. आणि तो प्रतिनिधित्वाचा लढाच नाही कळा तुला. त्या लोकांचं प्रतिनिधित्व दिलंय तुला. त्या 13%चं प्रतिनिधित्व करतो तू त्या सेक्शन मध्ये. मग तू गेल्यानंतर तर बघ माझं पोरग लागतं का? पोरग बिघडलेलं आहे. प्रवचन किती काही लांब आहे. आज आपण एवढ्यातच थांबूया. बरेचसे प्रत्येक रविवारी मी तुम्हाला मिलिंद प्रश्न त्याच पद्धतीने शिकवणार आहे. तुम्हाला समजून कसा घ्यायचा आहे तो तुम्ही तुमचा ठरवायचा. मी मात्र त्याच पद्धतीने समजावत राहील. चुकत असेल तर जरूर फीडबॅक द्या. ज्ञानी नाही, मी तुमच्यासारखाच माणूस आहे. फक्त भगवंताचं चिवर अंगावर घेतलंय म्हणून काही खूप माझ्यात आलं असं होऊ शकत नाही. चूक माझ्याच्याने घडत असेल ती जरूर निदर्शनास आणून द्या. ती चूक आपण दुरुस्त करून पुढे चालण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मला साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा मिलिंद प्रश्न आपण इथेच थांबवूया.